कोण होती सतू काय झाली सतू मालिकेच्या आजच्या भागामध्ये एक खूप मोठा ट्विस्ट आला आहे. कारण मोहितच्या साथीने अमृताचा माणूस पकडून यश कावेरीने तिच्याच विरोधात असं काही चाळं टाकले ना की अमृता बरोबर अडकले. प्रत्यक्षात मानना समोर आणून यश कावेरीने अमृताच्याच तोंडून तिच्या गुन्ह्यांचा पाढा वधवून घेतलाय. आता अमृतासोबतच माधवी सुद्धा अडकली. माधवीचा खरा चेहरा नेमका मानच्या समोर आला आहे आणि त्या क्षणी स्वतःला संपवण्याचा प्रयत्न करणाऱ्या अमृताच्या बाबतीत मानने मात्र भलताच निर्णय घेतला आहे. तोही इतका भयंकर आहे की ऐकून यश कावेरीला सुद्धा धक्का बसलाय. आता नक्की मानचा हा धक्कादायक निर्णय आहे तरी काय? यश कावेरी मोहितच्या साथीने गळ लावून अमृता कशी पकडतायत पाहणार आहोतच. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि भाग कसा वाटतो ते कमेंट करून जरूर कळवा. कावेरी बाहेर जायला निघाली असतानाच मा तिला येऊन विचारतात की एवढ्या सकाळी सकाळी कुठे निघालीस हुंडारायला? लग्न म्हणजे काय फक्त मौज मजा मस्ती नसते, तर ती एक जबाबदारी सुद्धा असते. इतक्यातच यश नेमका मानना हाक मारतो. यश सोबतच नेमकी यमुना सुद्धा तिथेच टपकते. आता मानचा बोलण्याचा टोन बदलतो. यश रिक्वेस्ट करतो की मा तुझी काही हरकत नसेल तर मग मी कावेरीला बाहेर घेऊन जाऊ का? त्यावर मा म्हणतात की छे छे माझी कसली हरकत असेल? आता नवरा एवढं स्वतःच्या बायकोला बाहेर घेऊन जायचं म्हणतोय तर मग तुम्हाला अडवणारी मी कोण? माझा काय हक्क? त्यावर यश विचारतो की मा असं का बोलतेस? सगळे हक्क तर तुझेच आहेत की. यशच्या बोलण्यावरती मा अगदी खळखळून हसतात आणि त्या म्हणतात की अरे मस्करी केली रे. मा मुद्दामच कावेरीवरती नजर रोखत यशला सांगतात की लग्नानंतर तुम्ही कुठेतरी फिरायला जा, एकत्र वेळ घालवा. काय आहे त्यामुळेच तर नातं घट्ट होतं ना. कावेरीला पावलोपावली मानचं वागणं खटकतच असतं. कारण फक्त एकट्या कावेरीशीच ते इतक्या विकृत वागतात आणि त्यानंतर यशला गोडीत विचारतात. नाहीतर एखादं कारण म्हणजेच छोटं कारणसुद्धा पुरेसं असतं नातं तोडायला. आता त्या इतक्या रागात कावेरीकडे पाहतात. त्या क्षणी यश कावेरीला सांगतो की बघताय ना कावेरी, माना आपल्या नात्याची किती काळजी आहे. त्यावर कावेरी हसतच होकार देते. इतक्यातच आता मा सरड्यासारखा रंग बदलतात. यशला त्या विचारतात की पण यश काय आहे, मला कावेरीला घरातल्या काही 4 गोष्टी शिकवायच्या होत्या. तुझं काम खूप महत्त्वाचं असेल ना? नाही म्हणजे तू एकटा नाही का जाऊ शकत? यश कावेरीचा चेहराच पडतो. यश रिक्वेस्ट करतो की मा तुला कावेरीला ज्या काही गोष्टी शिकवायच्या आहेत त्या उद्या नाही का करू शकत? आता मला अर्जंट कावेरीला घेऊन जावं लागणार आहे. तेव्हाच यमुनामध्ये ना खूप सत विचारते की पण एवढं काय महत्त्वाचं काम आहे तुझं? त्यावर मा म्हणतात की यमुना अगं पुरे असेल यशचं काहीतरी पर्सनल काम त्याच्या बायकोसोबत. मुद्दामच त्या फक्त चिडवण्याचे नाटकं करतात. मनात तर कावेरीबद्दलचा द्वेषच पसरलेला असतो. त्यावर यश लाजतो. मांना तो सांगतो की नाही मा तू समजतेस तसं काही नाही आहे. काय आहे काल कावेरीवरती इतके गंभीर आरोप झाले आहेत ना, तेच मला खोडून काढायचे आहेत आणि त्याचसाठी मला कावेरीला सोबत घेऊन जावं लागणार आहे. आणि जे काम मी करायला निघालोय ना त्या कामात मला यश मिळू देत. तुझा आशीर्वाद कायम आमच्या पाठीशी असू देत. यश इतकं मन भरून बोलत असतो. मा सांगतात की अरे तुझ्या नावातच यश आहे, तुझ्या कामातही तुला यश मिळणारच. दोघेही झुकून मानचा आशीर्वाद घेतात आणि बाहेर पडतात. यश कावेरीच्या नात्यात कितीही फूट पाडण्याचा प्रयत्न केला तरीही त्यांचं नातं काही तुटत नाही. म्हणूनच यमुनाचा खूपच पोटात दुखतं. तिच्या पचनी पडत नाही. मानचे कान भरते ती की मा बघतेस ना ती कावेरी कशी आपले यशला तिच्या तालावर नाचवते. घरात तू त्या दोघांना वेगळं ठेवशीलच का मा, पण बाहेर काय? बाहेर तर ते दोघे एकत्र असणारच आहेत ना. मा प्लीज, नाही म्हणजे यश अजूनही तुझ्या शब्दाबाहेर नाही आहे. या भ्रमातून प्लीज बाहेर पड अगं. इतकं सगळं होऊनही तू इतकी शांत कशी काय राहू शकतेस? यमुनाचा इतका संताप होत असतो माझ्यासमोर. माझी काहीच रिॲक्शन येत नाही. उलट यमुनाच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून मात्र किचनमध्ये निघून जातात. त्या क्षणी यमुना परतच रागात म्हणते की मा
अगं मी काय सांगते तुला कळत नाही आहे का? प्लीज या सगळ्या भ्रमातून बाहेर ये. त्या क्षणी नारळाचं उदाहरण देत त्यामध्ये खूप काही बोलून जातात आणि यमुनाला खूप काही कळूनही चुकतं. त्या सांगतात की यमुना, हा नारळ बघ. हा वरून कितीही कठोर दिसत असला तरीसुद्धा हा एका झटक्यात फुटतो का? नाही ना. तर त्याच्यावरती सतत हे बघ असे खाव घालावे लागतात. सतत खाव घालून जेव्हा ते नारळ फोडतात त्या क्षणी त्या सांगतात की बघ, आणि हा आता फुटला. त्या क्षणी यमुना हसते. सांगतात की यश कावेरीच्या नात्यातही अगदी तसंच होणार आहे. आत्ता यशला कावेरीला डोक्यावर घेऊन कितीही फिरू देत, पण सतत जर असे खाव घातले ना तर एक दिवस त्यांचं नातं तर तुटेलच आणि हाच यश कावेरीला घराच्या बाहेर स्वतः हाकलवून देईल. माचा आता छुपा हेतू यमुनाच्याही लक्षात येतो. रागातच स्वतःशी एक निर्धार पक्का करतात की यश माझा मुलगा, माझा अभिमान, तो मी परत मिळवणारच. त्यावेळी यमुना गालातच हसून आनंद साजरा करत असते. यश कावेरी मोहितला भेटण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये जातात. तेव्हा मोहित सांगतो की यश, तू सांगितल्याप्रमाणे आम्ही स्केच आर्टिस्टकडून हे स्केच काढून घेतले. आता तू ते नीट चेक कर आणि आम्हाला सांग की हा तोच माणूस आहे ज्याने तुला गोडाऊनमध्ये किडनॅप केलं होतं. यश आधी निरखून ते स्केच पाहतो आणि त्याचे डोळे एका क्षणात त्याला ओळखतात. त्याच वेळेस मोहित आनंदाने सांगतो की अरे, नावाला तो फक्त अमृताचा फार्म हाऊसचा केअरटेकर आहे, पण अमृताच्या प्रत्येक काळ्या धंद्यात याने तिची साथ दिली. त्याच्या विरुद्ध आमच्याकडे माहितीसुद्धा आहे आणि आम्ही आत्ताच त्याला अरेस्ट करायला निघालोय. आता पोलीस स्टेशन बाहेर पडणाऱ्या मोहितला अचानकच कावेरी अडवते. बिरबल युक्तीने कावेरी मोहित आणि यशला समजावते की आत्ता तुम्ही अमृताच्या बाबतीत काही करायला जाऊच नका, कारण जर का तुम्ही त्या माणसाला अरेस्ट जरी केले तरीसुद्धा तो अमृताविरुद्ध काहीच साक्ष देणारच नाही आहे आणि त्याचं तोंड बंद राहावं म्हणूनच अमृता त्याला आणखीन पैसे खाऊ घालेल. त्यामुळेच आत्ता डायरेक्ट अरेस्ट करून उपयोग नाही आहे. यशला कावेरीचं म्हणणं पटतं आणि तिच्या बोलण्यात तसं तथ्यही असतं. तेव्हा कावेरी उलट्या हाताने निशाणा साधायचं ठरवते. यश आणि मोहित दोघांनाही तो कोड्यात सांगते की जर मधमाशीला आपण पकडायला गेलो तर ती चावायची भीती असते, पण जर का मधमाशीच्या पोळ्यातच आपण जर धूर सोडला ना ती आपसुकच बाहेर येते. आता कावेरीचं बोलणं त्या दोघांच्याही डोक्यावरून जातं. इकडे धर्माधिकारी कुटुंबामध्ये सर्वच जण बायका जेवायला बसलेले असतात. विद्या सगळ्यांच्या जेवण ताटामध्ये वाढते आणि तीही जेवायला बसते. तेव्हा अमृता घाबरतच विचारते की यश आणि कावेरी दोघे एकत्र बाहेर गेलेत. त्यावर यमुना मुद्दामच टोमणे मारत कुचकटपणे बोलते की आता काय, परवानगी मिळाली ना, काय तर म्हणे यशला कावेरीला निर्दोष सिद्ध करायचं आहे, त्याचसाठी गेलेत म्हण. तेव्हा अमृताच्या मनात धडकी भरते. त्या क्षणी विद्या मुद्दामच यमुनाला म्हणते की वंस, जेवण घेता का, पोळी थंड होईल. आता तो टोला ती का लगावते यमुनाला कळून चुकता. ती म्हणते की होऊ देता. यमुना रागातच विचारते की पण अगं बाबांवरती हल्ला तर घरात झालाय ना, मग हे बाहेर असे हुंडारून नक्की कुठले पुरावे शोधण्याचा प्रयत्न करतायत. त्यावर शांतपणे सांगतात की यमुना, असल्या विषयी जेवताना नको आहेत. अमृताला त्या विचारतात की माधवी कशी आहे. नाही म्हणजे माझ्यावर तिचा राग आहे, पण माझी जवळची मैत्रीण आहे ती. तुझ्यावरचा तरी राग केला की नाही. अमृता इतकी घाबरलेली असते. यश कावेरी तिच्या विरुद्ध पुरावे शोधतायत म्हटल्यानंतर पण इतक्यातच तिचा फोन वाजतो आणि तोच घेण्यासाठी ती बाजूला जाते. तो फोन अमृताच्या माणसाचाच असतो ज्याने यशला किडनॅप केलं होतं. तो घाबरतच विचारतो, एकतर तो पळत सुटलेला असतो. अमृताला तो जाब विचारतो की अहो मॅडम, काय करून ठेवलेत हे तुम्ही. अहो, तुम्ही मला ते यशला किडनॅप करायला सांगितलेत. अहो, पोलीस आले होते आपल्या फार्म हाऊसवरती माझी चौकशी करायला. तो यश माझा चेहरा ओळखतो अहो, आणि इथे सगळीकडे माझेच पोस्टर लागलेत. हे बघा मॅडम, जर का माझं नाव मध्ये आलं आणि त्यातनं पण आता जर का पोलिसांनी मला अरेस्ट केलं
तर मी तुमच्याबद्दल सगळं खरं सांगून टाकेन. तेव्हा अमृता रागातच म्हणते की अरे मूर्खा, अरे पळणं बंद करशील का जरा. हे बघ, मी तुला एक ॲड्रेस पाठवते, त्या ॲड्रेसवरती गुपचूप येऊन भेट मला. अमृता मनात घाबरतच विचार करते की यश कावेरी सकाळ सकाळ बाहेर पडलेत म्हणजे ते तिथे पोहोचले तर. आता त्या दोघांना माझ्या विरुद्ध एकही पुरावा मिळायला नको आहे, नाहीतर माझी सगळी वाट लागेल. तिच्या मनात भीती दाटून येते. तिला विचारतात की काय झालं गं. ती घाबरून मागे वळते. येऊन आता ती माझी खोटंच बोलते की म्हणजे हाऊसवाईफचाच फोन होता, आईची तब्येत ठीक नाही आहे. काकू घाबरत विचारतात की काय. अरे देवा, आता काय झालं गं. तेव्हा अमृता सांगते की माहीत नाही, पण आजारी आहे एवढं कळलंय, मी जाऊन येते हा. आता पुन्हा मांना अमृताचीच दया येते. अपराधीपणाच्या भावनेने पुन्हा ते तेच बोलतात की आमच्या दोघींच्या मैत्रिणीच्या भांडणामध्ये बिचारी अमृता भरडली जाते. तेव्हा मात्र विद्यालाही थोडासा संशय येतो की नक्कीच अमृताचं काहीतरी कारस्थानच असेल. अमृता इकडे घराबाहेर पडते, पण नेमकं तिच्या वाटेत समोरून यश कावेरी आडवे येतात. आता अमृताची कावेरीसोबत धडक होणार. इतक्यातच कावेरी तिला विचारते की अमृता, अगं हळू जरा, इतक्या घाईत कुठे निघालीस. आणि घाईत पावलं टाकताना थोडा विचार करावा आधी. यश कावेरीला म्हणतो की अहो अमृताला घाई आहे, जाऊ देत तिला. तेव्हा कावेरी मुद्दामच अमृताला गूढपणे विचारते की बघ हा अमृता, नाही म्हणजे इतकी धावत पळत जातेस, पावलं जरा जपून टाक. नाही म्हणजे आत्ता बाहेर येत जातेस तू, पण घरात यायला मिळेल ना तुला. तेव्हा अमृता तिच्याकडे दुर्लक्ष करते आणि तशीच तरातरा निघून जाते. म्हणजेच काय, आता मोहितच्या साथीने यश कावेरीने फक्त गळ टाकलाय. अमृता नावाचा मासा अडकतोय की काय. यश कावेरी दोघे एकमेकांना स्माईल देऊन जेव्हा घरात जातात तेव्हाच विद्या त्यांना विचारते की भाऊजी, कसं झालं दोघांचे एकत्र आउट डेटिंग. तेव्हा दोघेही हसतात. इतक्यातच यमुना तिथे टपकतेच. नको तिथे चोंबडेपणा करायची सवय आहे ना. ती विचारते, खूप वेळ बाहेर होतात दोघे, नाही म्हणजे ज्या कामासाठी गेला होतात ते काम झालं की नाही. त्यावर यश उत्तर देतो की हो झालं ना. ॲक्च्युली काय आहे, मी कावेरीसाठी गिफ्ट आणायला गेलो होतो. आता विद्या त्यांना दोघांनाही चिडवते की वा भाऊजी, गिफ्ट. यश सांगतो की हो गिफ्ट, फक्त कावेरीसाठीच नाही तर घरातल्या सगळ्यांसाठी आहे. तेव्हा येऊन विचारतात की सगळ्यांसाठी असं काय आहे बुवा. धर्माधिकारी कुटुंबाला धक्का बसेल, त्यांच्या पायाखालची जमीन हादरेल असंच सरप्राईज यश कावेरीने ठेवलेलं असतं. आता यशने त्या माणसाला आपल्या बाजूने वळवून अमृतासाठीचं जाळं विणलेलं असतं. यश घरातल्या सगळ्यांना एकत्रित आणतो आणि तो सांगतो की हे बघ, तो माणूस अमृताची वाट पाहतच असतो. इतक्यातच नेमकी अमृता तिथे पोहोचते. आता फोनमध्ये ते सगळं दिसत असतं आणि अमृताला तिथे पाहून मांना धक्काच बसतो की मांनाच काय, काकू आणि यमुनाला सुद्धा धक्का बसतो. कारण नको त्या वेळेला त्यांना अमृताचा पुळका येतो ना. धक्क्याने यशला विचारतात की अमृता, ती तिथे काय करते. त्यावेळेस कावेरी सांगते की हा तोच माणूस आहे ज्याने खोटं सांगून यशला गोडाऊनवर बोलवलं आणि तिथेच किडनॅप केलं. अमृता बघा, नेमकी त्याच माणसाला भेटायला गेले. याच माणसाने अमृताला फोन केला होता आणि भेटायला बोलवून घेतलं. त्यावेळेसच म्हणतात की अगं, पण आम्ही जेवायला बसल्यानंतरच तिला फोन आला होता, नाही का गं यमुना. कावेरी सांगते की बरोबर, तो फोन आम्हीच त्या माणसाला करायला सांगितला होता. कावेरी अमृताच्या सगळ्या पापांचा पाडा वाचते. मांना ती सांगते की अमृता इतकी शातीर आहे ना की तिच्या विरोधात जर कोणी पुरावे गोळा करत असेल ना तर त्या माणसांना पैसे खाऊ घालून ती त्यांची तोंड बंद करते. आणि तिच्याच तोंडून सत्य वदवण्यासाठी मी आणि यशने ट्रॅप लावलाय. तेव्हा रागातच यशला विचारतात की ही काय बोलते. तेव्हा यश सांगतो की हो अमृतानेच मला मारण्याचा प्रयत्न केला होता आणि ते सगळं या माणसाकरवीच तिने करवून घेतलं होतं. आता बघ, ती सत्य स्वतःच्या तोंडूनच सांगेल. तरीसुद्धा मानचा काही या दोघांच्या बोलण्यावरती विश्वास बसतच नसतो. कारण अमृताची जादूच मानच्या मेंदूवरती तितकी भक्कम झालेलीच असते.
तरीसुद्धा मांना आता थोडासा संशय येतोही. मा तर विचार करतात की पण आमच्यासमोर तर अमृता म्हणाली होती की माधवीची तब्येत ठीक नाही आहे, म्हणून ती माधवीला भेटायला जाते. यमुना म्हणते की हो, आमच्याशीही ती हे सगळं बोलूनच बाहेर पडली होती. त्यावर कावेरी रागातच म्हणते की खोटं बोलते ती नेहमीप्रमाणे. आता तुम्ही तिच्याच तोंडून तिचीच पापं ऐका. अमृता त्या माणसाला धमकवत असते पैसे देऊन त्याचं तोंड बंद करण्यासाठी. तेव्हा मा धक्क्याने विचारतात की हे सगळं काय आहे. यश खुलासा करतो की मा, हाच आहे अमृताचा खरा चेहरा. मांच्या तर सगळं टोक्यावरूनच जात असतं. तेव्हाच कावेरी त्यांना खरं काय ते सांगते की त्या दिवशी यशला किडनॅप करून त्या अमृताने त्यांना आगीत टाकलं होतं. 2 मिनिटापूर्वी, म्हणजे तुम्ही यायच्या 2 मिनिटापूर्वी यश त्या आगीत होते. मी जर का वेळेवर पोहोचले नसते तर काहीही होऊ शकलं असतं मा. आज यश आपल्याला कदाचित समोरही दिसले नसते. मांच्या काळजाचा ठोकाच चुकतो. त्यांच्या डोळ्यात अश्रू येतात आणि धक्क्याने त्या यशकडे पाहतात. मा घाबरतच विचारतात की यश, अमृताने तुला मारण्याचा प्रयत्न केला? तेव्हा कावेरी खुलासा करते की फक्त यशलाच नाही मा, तर आपल्या बाबांना सुद्धा. मा आता रागाच्या भरात ताडकन उभ्या राहतात. जणू काही यश कावेरीने हा मोठा धमाका करून खाडकन मांचे डोळे उघडवलेत. तिकडे अमृता मात्र तिच्या माणसाला धमकावत असते, आजपर्यंत तू माझ्या उपकाराखाली जगलास, तुला हवी तेव्हा पैशांची मदत केली मी, आणि आता तू माझं नाव पोलिसांना सांगतोयस. त्यावर तो म्हणतो की हो, आहेत ना तुमचे उपकार, तुमच्यासाठी काय मी जेलमध्ये जाऊ का, असं तिच्या माणसाने म्हणताच अमृता डायरेक्ट त्याचा गळाच पकडते. ए, तुझ्या 7 पिढ्या बसून खातेल ना इतका पैसा पुरवेन मी तुला, पण तुझं तोंड बंद ठेवायचा. त्या क्षणी चमत्कारच होतो की यश कावेरी अचानकच मांनाच तिथे घेऊन येतात. मा तिला खडसावून जाब विचारतात की अमृता, असे पैसे देऊन कोणाकोणाची तोंड अजून बंद करणार आहेस तू? मांना समोर पाहता क्षणी अमृताचे घाबरगुंडी होते. पळताभई थोडी होते. मा समोर येऊन अमृताचं छानकन थोबाड फोडतात. माझा यश मला ओरडून ओरडून सांगत होता की तुझ्यावरती विश्वास नको टाकोस, की तू फक्त तुझ्या बहिणीच्या मृत्यूचा बदला घ्यायला आलेस. पण मी माझ्याच यशवरती विश्वास नाही ग ठेवला. अगं, तुझ्यापेक्षा निदान ती माधवी तरी बरी. जे काही मनात होतं ते माझ्यासमोर बोलून तरी गेली. तिने तुझ्यासारखी नाटकं नाहीत केली. तू जशी काल केली अगदी तशीच. बोल, का केला तू आमच्या घरच्यांवरती हल्ला? अमृता बोल, मला माझ्या प्रश्नाची उत्तरं दे. का केलं हे सगळं तू? तेव्हा अमृता तिथेच रडायला लागते आणि ती स्वतः कबूल करते की हो, मान्य करते की मी या माणसाला इथे भेटायला आले. याला मी धमकवत सुद्धा होते. पण मावशी, अगं, मा तिचा हात झटकतात आणि सांगतात की खबरदार, जिने माझ्या नवऱ्याला मारण्याचा प्रयत्न केला, जिने माझ्या लेकाला संपवण्याचा प्रयत्न केला, तिच्या तोंडून मला मावशी हा शब्द ऐकायचाच नाही आहे. पण अमृता नेहमीसारखीच इतकी शातीर निघाली की कावेरीच्या 2 पावलं पुढेच राहिली. नाटकं करत ती मांना सांगते की मावशी प्लीज, हे सगळं मी जे केलं आहे ते माझ्या मनाविरुद्ध केलं आहे. अगं, मला हे सगळं करायला सांगण्यात आलं होतं. मा विचारतात की पण कोणी? तेव्हाच तिथे माधवी हजर होते आणि अमृताला सुटण्याचा चान्स मिळतो. मनातच ती आनंद साजरा करते की अरे वा, किती परफेक्ट टायमिंगवरती आली आई. आणि अमृता खुलासा करते की हे सगळं मला आईने करायला सांगितले. तेव्हा ते तिघेही हादरतात. आता यश कावेरी अमृतापासून इतके सावध होतात की अमृताने परत एकदा त्यांच्यावरती मातच केलेली असते. यशला कावेरी समजावते की जी मुलगी स्वतःला वाचवण्यासाठी सगळे आरोप तिच्या आईवरती ढकलू शकते, तर विचार करा, तिच्या डोक्यात नक्कीच काहीतरी कारस्थान शिजत असेल. अमृता स्वतःच्या अंगावरती पेट्रोल चिटकारते आणि आता ती काडी ओढणार इतक्यात माच तिथे धावत येतात आणि अमृताचं सनकन थोबाड फोडतात. ओरडतात तिला की बंद खरी सगळे नाटकं. तेव्हा अमृता खरंच नाटकं करते की मावशी, अगं, जर माझं तुझ्याशी काही नातंच उरणार नसेल तर माझा जगून तरी काय उपयोग आहे? साथ तर मला माझ्या आईची मिळालीही नाही. त्या क्षणी मा तिला घेऊन निघालेले असतानाच कावेरी
मांना समजावण्याचा प्रयत्न करते. मा तिला खुन्नस देत सांगतात की अमृताच्या बाबतीत मी एक निर्णय घेतलाच आहे. झालं. आता परत एकदा अमृताने कावेरीवरती पलटवारच केलाय. आता यांच्या ह्या हार जितीचा हा लपंडाव कधी संपणार?